मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग तुमच्याकडे, आमची गुड इव्हिनिंग. आजोबा तू आज पोएम शिकवणार होता ना? हो 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 हो, आय रिमेंबर. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. व्हॉट इज प्राजक्ता? वाटलंच आलोच. हे बघ, दिस इज प्राजक्त, प्राजक्ताची फुलं. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कॉरल ऑफ जॅस्मिन म्हणतात किंवा ट्री ऑफ सॉरो. हां, ही 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 प्राजक्त. हे बघ, मग ती कोण अंगावर टाकतं? अरे हे ट्री ऑफ प्राजक्त म्हणजे प्राजक्ताचं झाड. मुलं त्याच्या खाली खेळतात, मग वारा येतो, वाऱ्यांनी फुलं खाली पडतात अंगावर. आमच्या अंगणात सडा पडायचा प्राजक्ताचा, तसं. व्हॉट इज अंगण? हं? Why are the children playing under the trees? अरे नाही नाही, गंमत आहे गंमत. त्याची ही गंमत वेगळीच असते बरं का. Tell us that गंमत आजोबा. अरे आजी ती टेलणार कशी, ती ती अनुभवायची असते, अनुभवायची असते. शी आजोबा पोएट्री राहिली. हां हां, अरे टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. म्हणा म्हणा म्हणा. टप टप पडती अंगावर. ती काय पोळणी चालली आहे तुमची? बाबा ती तुम्ही मला आंबेदाची रेसिपी सांगणार होते, काय झालं त्याचं? मला संडेला बनवायची आहे. अगं अशी कशी सांगता येईल? तू जेव्हा करायला घेशील ना तेव्हा मला सांग, मी तुला सांगेन. तू असं कर, तुझा तो कॅमेरा किचनमध्ये घेऊन जा. तुझ्याकडे काय काय वस्तू आहेत ते मला सांग, मग मी तुला सांगेन आंबेटा कशी बनवायची ते. ते कबड्डी दाखवणार होता ना आजोबा? Yes, yes, कबड्डी. अरे तिकडे खूप रात्र झाली आहे, त्यांना नाही, झोपायचं अगं. आता. गुड नाईट सांगा. आणि तुम्हाला पण स्विम क्लासला जायचं की नाही? चला गुड नाईट सांगा. बाय. काय बाबा? अरे बिझी आहेस का? बाबा ऑब्व्हियसली मी ऑफिसमध्ये आहे, दिसतंय ना. ओ, तुझ्या घरी लावू? बाबा काय विचारणं झालं काही आता? ओके ओके. हाय ग्रँडपा. कसा चाललाय व्हायोलिनचा क्लास? फॅन्टॅस्टिक. तुम्हाला वाजवून दाखवू? 1 मिनिट दाखवते. हळूहळू धावू नको. ओके ग्रँडपा. I'll call you सुंदर later. आहे. I'm getting late. हा. Bye. जन्म आटोपलाय खरं तर, जगण्याची प्रोसेस मात्र संपलेली नाही. तू होतीस तोवर जिवंत होतं सारं. आता फक्त जगण्याचे उपचार उरलेत. जन्मापेक्षा लांब लचक पसरल्यात या जगण्याच्या वाटा. चालतोय मी, चालतोय. तक्रार नाही करत आहे हा सीमा, फक्त मनातलं बोलतोय. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती.
ओ घ्या. BP नॉर्मल, शुगर नॉर्मल. सांगतो काय सगळं नॉर्मलच आहे. मला जस्ट झोप लागली होती. काल आमची ती नात जुई ती मला म्हणाली आजोबा तुमची लव्ह स्टोरी सांगा. मग काल रात्रभर स्वप्नामध्ये लव्ह स्टोरी चालू होती. सीमा आली होती. आहा. लाजतोयस? मेघना गॅस गॅस थोडा मोठा आहे का? साखर थोडी. तू सांगणार मला साखरेबद्दल? घे. काय मग आजीबाई स्वप्नात आल्या होत्या? चेचे आजी कसली त्यावेळची आली होती, नवी असतानाची. म्हणजे फारच मज्जा केलेली दिसतीये. हा. खरंच खरंच मज्जा केली. खरंच? काय दिसायची सीमा तेव्हा. माझे इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष तिच्यामुळे गेलं. असं घवघवीत सौंदर्य समोरून जायचं, दरवळत दरवळत चोहीकडे. डोळे तर असे की की एका कटाक्षात घायाळ. एकांत पाहुनी जे तू मला म्हणाला सांगू नको कुणाला. आय हाय. बस बस. स्वीटा तू आत्ता सुद्धा किती रोमॅन्टिक आहेस यार. आय एम शुअर सीमा आजीना नेहमी गॅसवर असणार. नो नो सीमा सोडून मी कधी कुणाशी अफेअर केलं नाही. नाही? नक्की? ओके. आय स्वेअर मी जर थोडी लवकर जन्माला आले असते ना तर तुझ्याबरोबर अफेअर केलं असतं मी. मग हे काय आता? हां आता ही वेळ गेली नाही आहे. डेटिंग तर चालू आहे आपलं. शुगर आणि BP चेक करायला. बरं हे बघ, अब 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 अमेरिकेहून संजयचा अजयचा फोन आला. त्यांना कालची पाय घसरल्याची घटना सांगायची नाही. हा नो बडी. आय कांट लाय. आय एम सॉरी. मी नाही लपवू शकत. कालची ही घटना तुला छोटीशी वाटते बट इट्स अ सिरियस मॅटर. या वयामध्ये असा स्वप्नात रोमॅन्स करणं ह्याचा मेडिकली अर्थ काय होतो माहिती आहे? खड्ड्यात घाल तुझं मेडिकल. नाही सांगायचं म्हणजे नाही सांगायचं. नाही. आय कांट लाय.